दीता बुटीकच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये आपले खूप खूप स्वागत. क्लास 1 मध्ये एम्ब्रॉयडरी साहित्याबद्दल माहिती, क्लास 2 ते 4 मध्ये रनिंग स्टिच आणि व्हेरिएशन्स, क्लास 5 मध्ये रनिंग स्टिच नेकलाइन डिझाइन, क्लास 6 मध्ये बीट रनिंग स्टिचनी डिझाइन, क्लास 7 व 8 मध्ये बॉर्डर लाईन डिझाइन, तर क्लास 9 मध्ये चेन स्टिचच्या 6 प्रकारापैकी पहिले 2 प्रकार शिकवले आहे. आणि आता आपण शिकूया तिसरा व चौथा प्रकार. मैत्रिणींनो, आता आपण करणार आहोत मॅजिक चेन स्टिच. त्यासाठी मी हे 2 कलरचे थ्रेड्स घेतलेले आहेत. असे 2 कलरचे थ्रेड्स आणि त्याला एक गाठ मारून घेतलेली आहे. आता मी हा नीडल वर काढणार आहे. बघा या प्रकारे. आणि ही जशी आपण चेन स्टिच घेतली आहे त्याचप्रमाणे ही चेन स्टिच आपल्याला करायची आहे. बघा, पण थोडीशी वेगळी. तर त्यात वेगळेपणा काय आहे हे बघा तुम्ही. आता इथून मी थ्रेड वर काढला त्याच ठिकाणी पुन्हा ही नीडल आत टाकणार आहे. इथे हे 2 थ्रेडचे लूप्स बनलेले आहेत. एकाच थ्रेडच्या लूपमधून नीडल वर काढणार आहे. तर त्यासाठी मी एक थ्रेड बाजूला घेणार आहे. असे हा एक थ्रेड बाजूला घेतला आहे आणि या लूपमधून एका लूपमधून मी नीडल वर घेणार आहे. बघा, त्यामुळे ही एकच याच कलरची चेन इथे दिसणार आहे. तर बघा याप्रमाणे हे जो थ्रेड आहे तर त्या कलरचा थ्रेड मी ओढून घेणार आहे. तर त्यामुळे केवळ एकच कलरची लूप इथे बनलेला आहे. आता पुढची जी चेन पुढचा जो स्टिच घेणार आहे तर तो मी घेणार आहे आता ह्या कलरचा घेणार आहे. त्यामुळे मी आता पुन्हा नीडल आत टाकणार आहे. खाली म्हणजे नीडल खाली टाकणार आहे. तर इथून आपण नीडल वर घेतली त्याच ठिकाणी मी नीडल खाली टाकून घेतलेला आहे. आणि हा मी ओढून घेते. असा हा खाली ओढून घेतला आणि या ठिकाणी या लूप असलेल्या लूपमधून नीडल वर काढून घेणार आहे. बघा, तर ही येलो थ्रेडची ही चेन बनलेली आहे. आता पहिल्यासारखंच आपण पुन्हा हा थ्रेड आता धरून न धरताही आपण असं असे चेन टाकली. इथून आपण नीडल आत खाली टाकली आहे. आता आपल्याला हा थ्रेड ह्या लूपमधून ही नीडल वर काढून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे. आणि जो हा येलो थ्रेड ओढून घ्यायचा आणखी. बघा या प्रकारे. आता पुन्हा नीडल जिथून वर घेतली तिथेच खाली टाकायची आपल्याला. आणि परत एकदा आपल्याला हा चॉकलेटी ब्राऊन थ्रेड आपल्याला बाजूला घेऊन याप्रमाणे बघा. आता मी ब्राऊन थ्रेड खाली ओढून घेतलेला आहे आणि या येलो थ्रेडच्या लूपमधून नीडलवर टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही मॅजिक चेन स्टिच बनवायचा आहे. इथे हे लूज पडतं तर तिथे आपण जो लूज पडतो तो थ्रेड ओढून घ्यायचा. तर हा लूज पडलेला आहे. हा अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला ही चेन स्टिच बनवायची आहे. बघा पुन्हा एकदा अशा प्रकारे ही करू शकतो आपण. जी आहे त्यातून आपल्याला नीडल काढून द्यायचा. जस्ट
पुन्हा निडल खाली टाकून घ्यायची आपल्याला. आता येलो लूप्समधनं निडल घ्यायची वरती. आडी पडल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याप्रमाणे हे स्टिचेस पूर्ण करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, चेन स्टिचचे मी 6 प्रकार आपल्याला शिकवणार आहे. या पूर्ण 6 प्रकारांचा एकच व्हिडिओ तयार केला असता तर तो खूप मोठा झाला असता. म्हणून मी या 9व्या क्लासचे 3 भाग केलेले आहे आणि प्रत्येक भागामध्ये 2-2 स्टिचेस आपल्याला शिकवलेले आहेत. क्लास 9A, B, क असे या भागांचे नाव आहेत. मैत्रिणींनो, जे कोणी या व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हे चेन स्टिचेस शिकवलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवा. लाईक करा आणि शेअर करा. जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी या आधीचे व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओंची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्यावर आपण हे व्हिडिओ पाहू शकता आणि या क्लासला जॉईन होऊ शकता. या क्लासमध्ये तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरीबद्दल परिपूर्ण असे ज्ञान मिळेल आणि या क्लासचा फायदा तुम्हाला आरीवर्क क्लासमध्ये होऊ शकतो. हा क्लास केला आणि एम्ब्रॉयडरीची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढचे आरीवर्क शिकायला सोपे जाईल आणि स्टिचेसची सखोल अशी माहिती मिळेल. आणि या क्लासमुळे तुमच्यामध्ये चांगला असा कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि याचा चांगला फायदा तुम्हाला तुमच्या टेलरिंग व्यवसाय तसेच हँड एम्ब्रॉयडरी आणि आरीवर्क यामध्येही चांगल्या प्रकारे होईल. आरीवर्कसाठी सुद्धा हँड एम्ब्रॉयडरी येणे अधिक फायदेशीर असते. त्यामध्ये सुद्धा आपण या स्टिचेसचा उपयोग करू शकतो. म्हणून तुम्ही हा क्लास अधिक चांगल्या प्रकारे करा जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आणि मैत्रिणींनो, या स्टिचनंतर आपण केबल चेन स्टिच शिकणार आहोत आणि त्यापुढील 2 प्रकार म्हणजे 5वा आणि 6वा प्रकार आपण क्लास 9क मध्ये शिकणार आहोत. तर क्लास 10 मध्ये आणि क्लास 10 मध्ये चेन स्टिचवर आधारित डिझाईन शिकवणार आहे. या चेन स्टिचचा आपल्याला हँड एम्ब्रॉयडरीमध्ये कसा यूज करता येईल हे मी आपल्याला शिकवणार आहे. या आधीच्या क्लासमध्ये सुद्धा मी काही स्टिचेस आणि त्यावर आधारित डिझाईन्स अपलोड केलेल्या आहेत, तर आपण प्लेलिस्टमध्ये त्या पाहू शकता. सुरुवातीपासून पाहिले तर ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तर या आधीचे व्हिडिओ नक्की पहा आणि शिका आणि भरपूर प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एम्ब्रॉयडरी करणे अधिक सोपे जाईल. आणि व्हिडिओ नुसते पाहू नका तर माझ्यासोबतसुद्धा तुम्ही स्टिचेस करा जेणेकरून तुम्हाला हे अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्हाला याचा भरपूर असा फायदा होईल. आपला हा स्टिच करून झालेला आहे. तर आपण आता निडल खाली टाकून घेणार आहोत आणि गाठ मारून घेणार आहोत. तर आता आपण शिकणार आहोत केबल चेन स्टिच. केबल चेन स्टिच शिकण्यासाठी मी या ठिकाणाहून निडल अशी वर काढायची, निडल वर घ्यायची. केबल चेन स्टिचसाठी सुद्धा हा 6 पदरी थ्रेड घेतलेला आहे. यासाठी हा जो थ्रेड आहे त्याच्या खालून निडल टाकून घ्यायचे आहे आणि असं एक
आडी घेतल्यानंतर निडल खाली टाकायची आणि पुन्हा थोड्या अंतरावर निडल वर काढून घ्यायचे. वर काढल्यानंतर आपल्याला आडी घ्यायची याप्रमाणे. पुन्हा एकदा पहा, हा जो थ्रेड आहे त्याच्याखाली आपल्याला निडल घ्यायचे. तर असं घेतल्यानंतर पुन्हा थोड्या अंतरावर पुन्हा निडल खाली टाकून आणखी पुढच्या वेळेस थोड्या अंतरावर निडल वर घेतल्यानंतर पुन्हा निडलच्या खालून थ्रेड घ्यायचा आणि निडल वर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला ही केबल चेन स्टिच करायची आहे. पुन्हा एकदा पहा, हा जो थ्रेड आहे त्याच्या खालून ही निडल त्याच्या खाली टाकायची आणि पुन्हा एक ट्विस्ट मारून घ्यायचा. एक आडी घ्यायची, थोड्या अंतरावर निडल खाली टाकायची आणि पुढच्या वेळेस पुन्हा आणखी थोड्या अंतरावर जेवढे आपल्याला चेन स्टिच घ्यायची तेवढ्याच अंतरावर निडल खाली टाकल्यानंतर पुन्हा जो थ्रेड आहे तो निडलच्या खालून घेऊन दुसऱ्या बाजूनी करून घ्यायचा आहे आणि निडल वर काढून घ्यायचे आहे. बघा, या प्रकारे हा केबल चेन स्टिच आहे. पुन्हा एकदा पहा, थ्रेड असा हातात पकडायचा आहे. ही निडल थ्रेडच्या खालून घेऊन ट्विस्ट मारून घ्यायची, एक आडी घ्यायची. आलेल्या चेन स्टिचच्या थोड्याशा अंतरावरून पुढे निडल खाली टाकायची आणि आपल्याला जेवढा चेन स्टिच घ्यायचा तेवढ्या अंतरावर पुन्हा जेवढी चेन घ्यायची तेवढ्या अंतरावर पुन्हा निडल वर काढायची आणि हा जो थ्रेड आहे पुन्हा हा निडल खाली टाकून असा वरच्या साईडने करून घ्यायचा आहे आणि निडल वर काढून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला हा केबल चेन स्टिच करायचे. अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण लाईनवर हे स्टिचेस करून घ्यायचे आहे. बघू शकता, पुन्हा निडल खाली टाकून थ्रेड निडलच्या खालून घेऊन थोड्या अंतरावर निडल खाली टाकली आहे, खालून पुन्हा थोड्या अंतरावर वर काढली आहे आणि हा जो हा थ्रेड आहे तो निडल खालून घेऊन वरच्या साईडला घेऊन वळून घेतलेला आहे आणि निडल हा थ्रेड हातात तसा धरून निडल वर काढून घेतलेली आहे. मी आशा करते की आपल्याला चांगल्या प्रकारे समजले आहे. या स्टिचची खूप प्रॅक्टिस करा, म्हणजे पुन्हा तुम्ही हा स्टिच विसरणार नाही. खूप प्रॅक्टिस केल्या तर तुमचा तो चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा, या प्रकारे निडल खाली टाकायचे, थोड्या अंतरावर वर घ्यायचे आणि पुन्हा निडल खालून थ्रेड घ्यायचा, वरतून निडल खालून थ्रेड वरच्या साईडला घ्यायचा, हातात पकडून ठेवायचं असंच. या प्रकारे हा स्टिच घ्यायचा. हे जे अंतर आहे ते तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता, तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता. हे पण अंतर तुम्हाला जेवढा लहान स्टिच घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकता, पण ते अगदी व्यवस्थित टसटशी दिसण्यासाठी तुम्ही हे अंतर ठीक आहे. तर या प्रकारे घेतल्यानंतर ते अगदी व्यवस्थितपणे क्लिअर दिसतात केबल चेन स्टिच. आता या ठिकाणी आपली लाईन ड्रॉ केलेली लाईन संपलेली आहे. हा शेवटचा जो स्टिच आहे तर याच्या थोड्याशा पुढे मी आता हा निडल खाली टाकणार आहे. या प्रकारे आपला केबल चेन स्टिच करून झालेला आहे. मैत्रिणींनो, उरलेले 2 स्टिचेस आता आपण पुढील क्लास 9B मध्ये शिकूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये.